खासदार नवनीत राणा जात वैधता प्रमाणपत्रामध्ये एक मोठी ब्रेकिंग न्यूज आता आपल्या हाती येते आहे। जात प्रमाणपत्रावरून खासदार नवनीत राणा यांना मोठा धक्का बसलेला आहे। नवनीत राणा यांना वैध जात प्रमाणपत्र द्यायला महाराष्ट्र सरकारने नकार दिला। आणि सध्या आपल्यासोबत रवी राणाजी आहेत फोन लाईनवरून। जी बातमी येते आहे रवी राणाजी, खासदारकी धोक्यात आलेली आहे। जात प्रमाणपत्रावरून मोठा धक्का नवनीत राणा यांना बसल्याचं दिसतंय। काय नेमकं घडतंय, काय आपली प्रतिक्रिया आहे? असं आहे की सुप्रीम कोर्टामध्ये न्यायालयामध्ये प्रलंबित आहे प्रकरण, आणि अडसुळांचे वकील असू द्या की बच्चू कडू असू द्या, त्यांनी ज्या पद्धतीने चुकीचं वक्तव्य केलेलं आहे, हो, महाराष्ट्र सरकारच्या जात पडताळ कमिटीने नवनीत राणांच्या फेवरमध्ये अप्रूव्ह दिलेला आहे। आणि ऍडव्होकेट जनरल जे तुषार मेहता जे आहे, त्यांनी त्या ठिकाणी खासदार नवनीत राणांच्या जात पडताळणी कमिटीने दिलेला रिपोर्ट तो योग्य आहे अशा प्रकारचा युक्तिवाद केला। त्यांनी सपोर्ट केला महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या रिपोर्टला। हो, महाराष्ट्र गव्हर्नमेंटचं जे अप्रूव्ह झालं ते नवनीत राणांच्या फेवरने झालेलं आहे। ऍडव्होकेट जनरल जे आपले तुषार मेहता जे आहेत, त्यांनी सुद्धा तिथे सपोर्ट केलेला आहे। पण मला असं वाटतं की चुकीच्या बातम्या बाहेर आणून जनतेची दिशाभूल करणे आणि त्या ठिकाणी अडसुळांच्या ऍडव्होकेटला राजकीय भाषा बोलू नये या संदर्भात सुप्रीम कोर्टाने फटकारलेला आहे। हो, आणि या ठिकाणी एकदा आणि तीनदा कास्ट सुटणी कमिटीने, जात पडताळणी कमिटीने खासदार नवनीत राणांच्या फेवरने निकाल दिलेला आहे। म्हणून आज मला असं वाटतंय की 15 दिवस सातत्यानं सुप्रीम कोर्टामध्ये युक्तिवाद चालताना आज तो निकाल राखीव ठेवलेला आहे। तर मला असं वाटतं काही विरोधकांनी दिवसा स्वप्न पाहणं सोडलं पाहिजे। कायदा आहे, कायद्याचं पालन करून खासदार नवनीत राणाला त्यांना जात पडताळणी कमिटीने रवी राणाजी, तुम्ही म्हणता तो मुद्दा अगदी बरोबर आहे। मात्र महाराष्ट्र सरकारने जी भूमिका घेतलेली आहे ही भूमिका आपल्यासाठी धक्कादायक आहे असं आपल्याला वाटतं की नाही? अरे बाबा, मी धक्कादायकचा विशेष तुम्ही परत चुकीचं बोलत आहे। मी सांगितलं महाराष्ट्र गव्हर्नमेंटनी नवनीत राणांच्या फेवरनी अप्रूव्ह दिलेला आहे, मग धक्कादायक कशी राहणार? त्या ठिकाणी कास्ट सुटणी कमिटीने नवनीत राणांच्या फेवरनी दिलेला आहे। ऍडव्होकेट जनरल तुषार मेहता यांनी नवनीत राणांच्या फेवरनी दिलेला आहे। तो धक्का कशाला राहणार आहे? धक्का ज्या लोक विरोधक आहेत त्यांना धक्का बसत आहे, ते चुकीच्या बातम्या पसरवत आहे। माझं म्हणणं आहे म्हणजे रवी राणाजी, तुम्ही जे म्हणताय ते पुन्हा एकदा जस्ट टू कन्फर्म, तुमचं असं म्हणणं आहे की वैधता प्रमाणपत्र, जात वैधता प्रमाणपत्र द्यायला महाराष्ट्र सरकारने नकार दिलेला आहे असं नाही, हे चुकीची माहिती असं तुमचं म्हणणं आहे? महाराष्ट्र सरकारने फेवरमध्ये बाजू मांडलेली आहे। जात पडताळणी कमिटीने खासदार नवनीत राणांच्या फेवरनी बाजू मांडलेली आहे। आणि ऍडव्होकेट जनरल जे बसले, तुषार मेहता जे बसलेले आहेत दिल्लीला, हो, ते महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या वतीने हजर झाले होते। त्यांनी सुद्धा खासदार नवनीत राणांच्या जात पडताळणी कमिटीच्या रिपोर्टला समर्थन दिलेलं आहे, सपोर्ट केलेला आहे। हो, आणि ही बातमी खोटी अडसुळाच्या वकिलाने बाहेर टाकली, त्याला बच्चू कडू निश्चितच रवी राणाजी, तुमचा मुद्दा लक्षात आलेला आहे। आपल्या बाजूनीच सरकार बोललेलं आहे असा दावा रवी राणा करतायत। प्रत्यक्षात या प्रकरणाचं पुढे काय होतं हे बघणं महत्त्वाचं आहे। तूर्त धन्यवाद रवी राणाजी, पुढारी न्यूजशी आपण बोललात त्याबद्दल।